मला पकडून आणले आहे. मी निर्दोष आहे. मी काहीही केलेलं नाही. हे शब्द आहेत निकोलस मादुरो यांचे. 6 जानेवारी रोजी निकोलस मादुरो अमेरिकेच्या कोर्टात आपली बाजू मांडली. कोर्टात मादुरो यांनी स्वतःला निर्दोष असल्याचे सांगितले. त्यांच्यावर स्क्रीनवर दिसणारे अनेक मोठे गंभीर आरोप आहेत. मागील काही दिवसांपूर्वीच अमेरिकन सैन्याने कराकस येथील राष्ट्रपती भवनातून मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अटक केली आणि त्यांना अमेरिकेत आणले. कोर्टात केस चालू झाली असता मादुरो म्हणाले, मी निर्दोष आहे. माझ्या विरोधात जे काही लिहिले आहे त्यापैकी कोणत्याही गोष्टीसाठी मी दोषी नाही. संपूर्ण सुनावणी दरम्यान त्यांनी स्वतःला व्हेनेझुएलाचा राष्ट्रपती असल्याचे सांगितले. त्यांची पत्नी आणि व्हेनेझुएलाच्या माजी फर्स्ट लेडी सिलिया फ्लोरेस यांनीही सुनावणी स्वतःला निर्दोष असल्याचे सांगितले. मादुरो यांच्यावर 4 मोठे आरोप आहेत जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. अमेरिकेचा आरोप आहे की मादुरो यांनी मेक्सिकोतील मोठ्या गुंडगिरी टोळींसोबत मिळून अमेरिकेत ड्रग्ज तस्करी केली आहे. मादुरो यांनी हे सर्व आरोप कायम फेटाळले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की ही व्हेनेझुएलाच्या तेलसंपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी रचलेली साम्राज्यवादी कटकारस्थान आहे. त्यांच्या वकिलांचा दावा आहे की हा खटला पूर्णपणे राजकीय आहे आणि 2018 मधील वादग्रस्त निवडणुकीनंतर अमेरिकेने त्यांना येणाऱ्या निवडणुकीत हरवण्यासाठी ही कारवाई सुरू केली आहे. अमेरिकन सरकार 2018च्या निवडणुकीनंतरपासून मादुरो यांना बेकायदेशीर हुकुमशहा मानत आहे. 2020 मध्ये पहिल्यांदा न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता, ज्यामध्ये आता अधिक कलमे जोडली गेली आहेत आणि आरोपीही वाढवण्यात आले आहेत. त्यात त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांचाही समावेश आहे. काही लोकांचा दावा आहे की मादुरो यांच्यावर गुन्हेगारी कारवाया 2000 पासून सुरू झाल्या, तेव्हा ते संसदमध्ये सदस्य होते. पुढे ते परराष्ट्र मंत्री झाले आणि 2013 मध्ये राष्ट्रपती झाल्यानंतरही ही कृत्ये सुरूच राहिली. त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध ठेवण्याचा आणि ड्रग्ज तस्करीसाठी सरकारी संसाधनांचा वापर केल्याचाही आरोप आहे. मादुरो यांचे वकील बॅरी पोलॅक यांनी सध्या जामिनासाठी अर्ज केलेला नाही, मात्र लवकरच अर्ज दाखल केला जाईल असे त्यांनी सांगितले. त्या अर्जात मादुरो यांच्याशी अपहरणासारखा चुकीचा व्यवहार करण्यात आल्याचा दावा केला जाईल. अमेरिकेने मादुरोसोबत असं करून बरोबर केलं की चुकीच? तुम्हाला काय वाटतं? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन चॅनल असल्यामुळे सबस्क्राईब नक्की करा.